नमस्कार, सुप्रभात। मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहता आहात न्यूज 18 लोकमत। स्पीड न्यूज मध्ये आता आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया। सीबीआय ईडी या प्रकरणाचा तपास करतायत, त्यांना पूर्ण सहकार्य केलंय। पुढच्या काळातही हे सहकार्य करतच राहू अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जे माझ्यावर खोटे आरोप केले होते ते त्यांना पदावरून हटवण्यानंतर त्यांनी केले। त्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आम्ही त्यांना आयुक्त पदावरून हटवलं, या आपल्या भूमिकेचा देखील अनिल देशमुख यांनी पुनरुच्चार केलाय। दरम्यान अनिल देशमुख यांची ईडी चौकशी ही नैराश्येतनं झाली असं शरद पवार यांनी म्हटलंय। देशमुख यांना त्रास देण्यासाठी चौकशी केली जात आहे। या प्रकारच्या गोष्टी आम्हाला नवीन नसून धाडींची चिंता नसल्याचं पवार यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे ईडीद्वारे सूड उगवण्याचा नवा पॅटर्न असल्याची टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली आहे। राजकीय सूड उगवण्यासाठी ईडीचा वापर करण्यात येत असून केंद्रात भाजप आल्यापासून असे प्रकार घडत असल्याचंही शरद पवार म्हणाले। अनिल देशमुख यांच्या घरी ईडीनं घातलेल्या छाप्याकडे राजकीय चष्म्यातनं कोणी पाहू नये। सचिन वाझे प्रकरणामध्ये काही नवीन तथ्य समोर आले असतील आणि त्या अनुषंगानं हा सगळा प्रकार होत असावा। तपास संस्थेला तिचं काम करू द्यायला हवं, विनाकारण यात राजकारण आणू नये अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आणि पक्षाची संघटना मजबूत करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाबाबतही चर्चा झाली आणि केंद्र सरकार ईडीचा दुरुपयोग करत असल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलंय। राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून हळूहळू होत असलेली कोरोना रुग्णसंख्येतली वाढ आणि डेल्टा प्लसचे आढळलेले रुग्ण यामुळे राज्य सरकारनं आता नव्यानं नियमावली जारी केलेली आहे। राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यासाठीचे 5 टप्पे जाहीर केले गेले होते। मात्र आता राज्य सरकारच्या नव्या आदेशानंतर सर्व जिल्ह्यांना 3ऱ्या टप्प्यातले निर्बंध लागू करावे लागणार आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना याशिवाय वेळोवेळेला शासनाकडून देण्यात आलेले आदेश आणि कोरोना रुग्णसंख्या बघून निर्णय घ्यायला सांगितलं गेलंय। राज्यातलं कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 95.94% इतकं झालेलं आहे। तर शुक्रवारी 10,138 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलाय। राज्यात 9,677 नवे रुग्ण आढळलेत। आजपर्यंत राज्यात एकूण 57,72,799 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलाय। पुण्यामध्ये दिवसभरात 258 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर 246 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलाय। पुण्याबाहेरच्या 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय, तर सध्या 2,522 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे। कोरोनाच्या 3ऱ्या लाटेत राज्यामध्ये 50 लाख नागरिकांना तर 5 लाख बालकांना बाधा होईल अशी माहिती अन्न आणि औषध मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिलेली आहे। 3ऱ्या लाटेसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या सोबतल्या बैठकीमध्ये गंभीर चर्चा करण्यात आली। 3ऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। राज्यामध्ये डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे पहिला मृत्यू झालाय। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील 80 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे। शासकीय रुग्णालयात या वृद्ध महिलेवर उपचार सुरू होते। सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानं पालिकेकडून रॅपिड टेस्टिंग सुरू केलं गेलंय। स्वतः पालिका आयुक्त नितीन कापडनीस यांच्यासह आरोग्य यंत्रणा रस्त्यावर उतरलेली आहे। सांगली शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिक, व्यापारी, कामगार यांची कोरोना टेस्ट केलेली आहे। तसंच शहरात विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाते। कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रा सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे। आजपर्यंत 3,27,217 नागरिकांना लसीच्या मात्रा देऊन त्यांना संरक्षित केलं गेलं आहे। दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा विस्फोट झालेला होता।
एकीकडे कोरोना संसर्गाचा मुकाबला करत असताना लसीकरणाची मोहीम देखील वेगानं पुढे जातेय। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरं जात असताना नवी मुंबई महानगरपालिकेनं लसीकरणाच्या बाबत एक विशेष 10 दिवसांची मोहीम राबवली आहे। शहरातील सर्व भिकारी आणि बेघर निराधार व्यक्तींचं कोविड लसीकरण आजपासून हाती घेतलं जातंय। शहरातल्या प्रत्येक विभागातले रेल्वे स्टेशन्स, उड्डाणपुलाखालचे जागा, धार्मिक स्थळांबाहेरच्या जागा अशा 8 ते 10 ठिकाणांना निश्चित करून त्या ठिकाणी आरोग्य पथक पोहोचून लसीकरण करत आहे। रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून त्यात नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 9 रुग्ण आढळल्यानं जिल्ह्यात खळबळ माजली आहे। 7 दिवसांच्या कडक लॉकडाऊन नंतर देखील कोरोना रुग्णसंख्या वाढतीये। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण आणि गुहागर या तालुक्यांचा आढावा तालुक्यांमधले आमदार भास्कर जाधव आणि आमदार योगेश कदम यांनी घेतलाय। कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार आढळतोय। आतापर्यंत अकोला जिल्ह्यात 125हून जास्त रुग्ण आढळल्याची माहिती आहे। त्यापैकी 50हून जास्त रुग्णांच्या जबड्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत। मात्र वेळेत निदान झाल्यानं आतापर्यंत 50 रुग्णांचे डोळे वाचवण्यात अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश मिळालंय। विशेष म्हणजे आतापर्यंत एकाही रुग्णाचा डोळा काढण्याची वेळ आलेली नाही। मुंबईतल्या घाटकोपरमधल्या पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल असलेल्या श्रीनिवास एल्लप्पा नावाच्या रुग्णाचा डोळा उंदरानं कुरतडला होता आणि यावरून आता राजकीय पक्ष आणि विविध संघटना राजावाडी रुग्णालयासमोर आंदोलन करतायत। उत्तर भारतीय सेना आणि ऑल इंडिया ब्लू टायगर संघटनेच्या वतीनं पालिकेला उंदीर पकडण्यासाठी पिंजरे देण्याचं अनोखं आंदोलन करण्यात आलंय। या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजावाडीच्या गेटसमोर पालिकेच्या विरोधात फलक घेत घोषणाबाजी केली। केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयामार्फत भारतातल्या 100 स्मार्ट सिटींसाठी विविध प्रकारांमध्ये स्मार्ट सिटी अवॉर्ड स्पर्धा घेतली गेली होती। केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी वाराणसी आणि कल्याण डोंबिवली यांना संयुक्तपणे विजेते घोषित केलंय। यातील पहिल्या टप्प्यात 20, दुसऱ्या टप्प्यात 40, तिसऱ्या टप्प्यात 30 आणि अखेरच्या टप्प्यात 10 शहरांचा अंतर्भाव होता। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांसाठी कडक निर्बंध घालतायत। बीडच्या माजलगावमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांना मिरवणूक काढण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी शक्ती प्रदर्शन करत माजलगाव शहरात मिरवणूकही काढली। आपल्या विविध मागण्यांसाठी पुण्यातल्या परिचारिकांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं। याआधी 2 तास काम बंद करून आंदोलन केलं गेलं, मात्र तरीही सरकार दखल घेत नसल्यानं शुक्रवारपासून परिचारिकांनी बेमुदत संप पुकारलाय। जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका पुण्यातल्या परिचारिकांनी घेतलेली आहे। मुंबईतल्या जे रुग्णालयाबाहेर भर पावसात परिचारिकांनी आंदोलन केलं। सुमारे 700 परिचारिका संपावर होत्या। राज्यभरातल्या 25,000 परिचारिका संपात सहभागी झालेल्या होत्या। वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर सुद्धा परिचारिकांनी आंदोलन केलं। पालिकेतील एएनएम परिचारिकांनी पालिकेसमोर आंदोलन केलंय। कोविड भत्ता जुलैपासून दिला नसल्याचा आरोप परिचारिकांनी केलाय। गेल्या 8 वर्षांपासून या परिचारिका काम करत असून 19,700 रुपये पगार त्यांना दिला जातोय। इतर पालिकांमधल्या मानधनात आणि वसई विरार पालिका देत असलेल्या मानधनात 15,000 रुपयांची तफावत असल्याचं या आंदोलनकर्त्या परिचारिकांचं म्हणणं आहे। या परिचारिकांनी काही प्रमुख मागण्या देखील केलेल्या आहेत। रिक्त पदांची नोकर भरती पूर्ण करा, जुनी पेन्शन दिली जावी, कोविड भत्ता दिला जावा, समान काम समान वेतन या काही परिचारिका संघटनांच्या प्रमुख मागण्या आहेत आणि या बहुतांश मागण्या मान्य झालेल्या आहेत। मंत्री अमित देशमुख यांच्या सोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला असून संप मागे घेतला गेलाय। अकोल्यातील परिचारिकांनी केंद्र सरकारच्या
प्रमाणे जोखीम भत्ता द्यावा यासाठी विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं होतं। तब्बल 296 परिचारिकांनी यामध्ये सहभाग घेतला। तिसऱ्या टप्प्यात 25 जूनपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं गेलं होतं। कोरोनाच्या या कठीण काळात जीवाची बाजी लावून परिचारिकांनी रुग्णसेवा केली। मात्र प्रशासनानं 7वा वेतन आयोग आणि महागाई भत्त्याचे थकीत हप्ते थकवल्यासह इतर विविध मागण्यांकडेही दुर्लक्ष केल्यानं वाशिम इथल्या शासकीय रुग्णालयातल्या परिचारिका संवर्गातल्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन केलं। यानंतर सुद्धा जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बेमुदत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीनं सांगितलं गेलेलं आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं नवी मुंबईतल्या हमाल मापडी भवनमध्ये गोलमेज परिषद आयोजित करण्यात आलेली होती। या परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात मार्गदर्शन केलं गेलं। गोलमेज परिषदेत भाजपचे नेते नारायण राणे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बैठकीमध्ये मार्गदर्शन केलं। ओबीसी राजकीय आरक्षणासाठी काँग्रेसनं आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन होतंय। केंद्र सरकारच्या ओबीसी धोरणाचा निषेध काँग्रेस करणार आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भात जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आहे। संजय राऊत यांनी नैतिकतेचे धडे शिकू नयेत अशा शब्दात त्यांनी राऊतांवर हल्लाबोल केलाय। सीबीआय चौकशीच्या मागणीनंतर धडकी का भरली असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। मीरा भाईंदरमधल्या बनावट यूएलसी प्रमाणपत्राप्रकरणी मीरा भाईंदर पालिकेचे नगररचना अधिकारी दिलीप घेवरे यांना अखेर अटक करण्यात आलेली आहे। ठाणे गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। यापूर्वी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे निवृत्त नगररचनाकार सत्यवान धनेगावे, वास्तुविशारद शेखर लिमय आणि यूएलसी कार्यालयातील कर्मचारी भरत कांबळे या तिघांना अटक करण्यात आलेली होती। घोटाळ्याच्या वेळेला ठाणे जिल्हा नगररचना कार्यालयात कार्यरत असलेले आणि सध्या मीरा भाईंदर महानगरपालिकेचे प्रभारी नगररचना सहाय्यक संचालक असलेले दिलीप घेवरे हे फरार होते। बदलापूरमध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी चालकाच्या अंगावर झाड पडल्याची घटना घडली आहे। यात दुचाकी चालक जखमी झालाय। ही व्यक्ती पश्चिम भागातल्या मानव पार्क भागातनं कामानिमित्त बेलवली इथं दुचाकीवरनं जात होती आणि याच वेळेला मानव पार्क सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये झाड तोडण्याचं काम सुरू होतं। पालिकेची कोणतीही परवानगी न घेता झाड तोडण्याचं हे काम सुरू होतं। या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भुसावळ शहरातल्या पाटीलमळा भागात मावशीच्या घरी आलेल्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे। भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गेलेला आहे। निमाडे कॉलनी भुसावळ इथून 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे। कामशेत बाजारपेठ ते वडिवळे अशा 9 गावांना जोडणाऱ्या मार्गावर रेल्वे विभागाकडून अंडरपास ब्रिज बनवण्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात आलेलं आहे। परंतु पहिल्याच पावसामुळे अंडरपास ब्रिज पाण्यानं तुडुंब भरलाय। पाण्याचा निचरा योग्य पद्धतीनं होण्यासाठी व्यवस्था केलेली नसल्यानं भविष्यात या पुलाची अवस्था असून अडचण तर नसून खोळंबा अशी होणार आहे। रेल्वे विभागानं संबंधित कामात योग्य ते बदल केले तर बरं होईल अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपण इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आता 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। यापूर्वी लिंक करण्याची मुदत 30 जूनपर्यंत होती। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची माहिती सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आणखी 3 महिन्यांचा अवधी दिला गेलेला आहे। खडतर परिस्थितीतूनही अनेकांची शिक्षणाची जिद्द कायम असते, मात्र हिंमत न हरता ते जिद्दीनं पुढे जात असतात। अशीच एक मुलगी आहे झारखंडच्या जमशेदपूरमधली तुलसी। कोरोनामुळे तुलसीच्या वडिलांचं काम सुटलं, मात्र तुलसीनं हिंमत न हरता किनन स्टेडियमच्या समोर आंबे विकण्याचं काम सुरू केलं। तुलसीला आंबे विकून नवीन मोबाईल खरेदी करायचा आहे। मोबाईल मिळाला तर ती ऑनलाईन अभ्यास करू शकेल। तिची आई पद्मिनी देवीने नकार दिल्यानंतरही तुलसी मोबाईलसाठी
पैसे जमा करते आणि त्यासाठी ती आंबे विकते। तुलसीच्या या निर्धाराची बातमी नेटवर्क 18नं दाखवली। यानंतर या मुलीला एका स्वयंसेवी संस्थेनं तब्बल 1,20,000 रुपयांची मदत केली। तसंच तिला 13,000 रुपयांचा मोबाईल सुद्धा घेऊन दिला। बिहारला पुराचा मोठा फटका बसलाय। वैशाली जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये पूरस्थिती आहे। इथला आढावा राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी स्वतः जाऊन घेतलेला आहे। सरकार पूरग्रस्त भागांना दिलासा देण्यामध्ये अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केलाय। डीआरडीओनं स्वदेशी पिनाका रॉकेट प्रणालीचं परीक्षण केलं। 45 किलोमीटरवरील लक्ष्याचा अचूक भेद घेण्याची क्षमता या रॉकेटची आहे। ओडिशाच्या चांदीपूर इथल्या तळावरनं ही चाचणी घेतली गेली आहे। या लॉन्चरमधून केवळ 44 सेकंदात 12 रॉकेट्स डागण्याची क्षमता आहे। कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानं आता हिमाचल प्रदेशमधल्या कालका ते शिमला मार्गावर रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे। ट्रॅकवर बंद करण्यात आलेल्या 4 ट्रेनचं संचालन सुरू झालेलं आहे। पहिल्याच दिवशी 250हून जास्त पर्यटकांनी या ट्रेनमधनं प्रवास केलाय। राही सरनोबत, मनु भाकर आणि यशस्विनी सिंग देसवाल या भारतीय त्रिकुटानं ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतल्या महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तल प्रकारातील सांघिक गटात ब्रॉन्झ मेडल पटकावलं। ब्रॉन्झ मेडलच्या लढतीत भारतीय टीमनं हंगेरीच्या टीमला 16-12 असं पराभूत केलं। पात्रता स्पर्धेत भारतीय त्रिकुटानं 573 पॉइंट्सची कमाई केली होती। स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोवाक जोकोविच या दोघांमध्ये विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेतली पुरुष एकेरीची अंतिम फेरी रंगू शकते। विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका शुक्रवारी जाहीर करण्यात आली। जोकोविच आणि फेडरर या दोघांमधलं द्वंद्व चाहत्यांना आता थेट अंतिम फेरीतच बघायला मिळू शकतं। युरो फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीची रंगत आजपासून सुरू होतीये। उपउपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लढतीत आतापर्यंत संमिश्र कामगिरी करणारा डेन्मार्कचा संघ आज वेल्सच्या आव्हानाला सामोरा जाणार आहे। या दोन संघांमध्ये डेन्मार्कला जगभरातल्या चाहत्यांचा मोठा पाठिंबाही मिळतोय। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली आता इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।